नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेतल्या एका मोठ्या विचित्र आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत, जी सध्या खूप चर्चेत आहे. सुरुवात करूया एका आकड्याने. 19,000. हो, हा तो आकडा आहे जो सध्या सगळीकडे गाजतोय. असं म्हटलं जातंय की राज्यातल्या तब्बल 19,000 शाळांमध्ये एक वेगळाच असमतोल तयार झाला आहे. आणि यामुळे ना एक खूप मोठा विरोधाभास तयार होतोय. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याकडे सरप्लस किंवा अतिरिक्त शिक्षक आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा शाळा आहेत जिथे चक्क एकही शिक्षक नाहीये. आता हे असं का होतंय? चला जरा याच्या मुळाशी जाऊया. याच परिस्थितीला आपण शिक्षणाचा विरोधाभास म्हणू शकतो. आणि ही गोष्ट वाटते तितकी साधी नाहीये, कारण यामुळे अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या जवळपास 30,000पेक्षा जास्त शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. आता ह्या परिस्थितीवर ना एक अगदी सोपं उत्तर दिलं जातं, पण ते खरंच योग्य आहे का? लोकांमध्ये एक सर्वसाधारण मत असं बनलंय की हो, म्हणजे एक चित्र असं उभं केलं जातं की शिक्षक 6व्या-7व्या वेतन आयोगानुसार मोठे पगार घेतात, पण शिकवायला समोर मुलं किती? तर अगदी मूठभर. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या पैशांचा अपव्यय होतोय अशी एक भावना तयार होते. पण तज्ज्ञांच्या मते हे उत्तर जितकं सोपं वाटतं तितकं ते खरं नाहीये. या सोप्या वाटणाऱ्या उत्तरामुळे आपण या समस्येमागचा इतिहास आणि खरी कारणं पूर्णपणे विसरून जातोय. जे वरवर दिसतंय त्यामागे एक वेगळंच वास्तव दडलेलं आहे. तर खरा आणि कळीचा मुद्दा हा आहे की सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या इतकी कमी झालीच का? बरं, तर डॉक्टर पवार यांच्या मते ना याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे पालकांचा ओढा आता खाजगी इंग्लिश मीडियम शाळांकडे वाढलाय. दुसरं, याच शाळांची म्हणजे सीबीएसई, आयसीएसई सारख्या शाळांची संख्या खूप वाढलीय. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सरकारचं शैक्षणिक धोरण. ते खूपच अस्थिर राहिलंय. परिस्थितीनुसार बदलण्यात ते कुठेतरी कमी पडलं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या शिक्षकांची नेमणूक तेव्हा झाली होती जेव्हा या शाळांमध्ये पुरेशी मुलं होती, शाळा गजबजलेल्या होत्या. पण काळ बदलला आणि त्यांच्या आजूबाजूची संपूर्ण व्यवस्थाच बदलून गेली. मग आता सरकार यावर काय तोडगा काढत आहे? आणि तो तोडगा खरोखरच उपाय आहे की एक नवीनच अडचण निर्माण करतोय? सध्या सरकारचा एक मुख्य प्रस्ताव आहे, तो म्हणजे समूह शाळा म्हणजेच क्लस्टर स्कूल्स बनवण्याचा. यात काय होणार तर लहान लहान गावांतल्या शाळा बंद करायच्या आणि सगळ्या मुलांना एका मोठ्या मध्यवर्ती शाळेत आणायचं. पण विचार करा, एका लहान मुलासाठी, विशेषतः दुर्गम किंवा डोंगराळ भागातील मुलींसाठी रोज 30 किलोमीटरचा प्रवास करणं कितपत शक्य आहे, आणि तेही सरकारी बसच्या भरोश्यावर, ज्या व्यवस्थेबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता गंमत बघा, आपण शिक्षक म्हणतो, पण ते सगळे एकाच प्रकारचे नाहीत. त्यांच्यातच एक मोठी दरी आहे. एका बाजूला कायम नोकरीवाले, चांगला पगार घेणारे शिक्षक आहेत, तर दुसऱ्या बाजूला असेही शिक्षक आहेत जे फक्त 5 ते 8,000 रुपयांवर काम करतायत आणि पवित्र पोर्टलसारख्या माध्यमातून नोकरी पक्की होण्याची वाट पाहतायत. त्यामुळे हा प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होतो. या सगळ्या गोंधळातून आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येतो. हे सगळं ठीक करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? आणि याचं उत्तर असं आहे की ही जबाबदारी कुणा एकाची नाहीये. ती विभागलेली आहे. सरकार, शिक्षक, पालक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी, हे सगळेच या व्यवस्थेचे भाग आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. डॉक्टर पवार यांचं म्हणणं असं आहे की आपण फक्त शिक्षकांचे पगार आणि त्यांच्या बदल्या यावरच बोलत राहिलो तर मूळ मुद्दा बाजूलाच राहतोय. आणि तो मूळ मुद्दा आहे गरीब आणि वंचित घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भविष्याचा. त्यांच्या दर्जेदार शिक्षणाच्या हक्काचं काय? तर जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाचं भविष्य खरंच फक्त पगाराच्या आणि नोकरीच्या गणितांमध्येच अडकून पडलं आहे का?